Okay, hey, hello friends, welcome back to our channel. So my name is Sumit Rathod and you are watching 10x Diploma. So मित्रांनो बघा आता आपले MSBT चे जे काय कॉलेज आहे ते कॉलेज चालू होणार आहे आणि आपले 5th सेमिस्टर पण चालू होणार आहे. जर तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग आता सध्या ट्रेनिंग मध्ये असाल तर तुम्हाला 5th सेमिस्टर मध्ये मिनिमम 2च महिने तुम्हाला भेटणार आहे. ओके, सो बी अवेअर, मी तुम्हाला पहिलेच सांगतोय आपला व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या अगोदर. सो तुम्हाला 2च महिने भेटणार आहेत आपल्या 5th सेमिस्टरचं प्रिपरेशन करण्यासाठी. आणि हे तुमचं थर्ड इयर आहे मित्रांनो. थर्ड इयर हा लई महत्वाचा असतो, कारण की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं जे काही ऍडमिशन आहे ते तुमच्या थर्ड इयरच्या ॲग्रीगेटच्या मार्कवरती डिपेंड आहे. ओके, सो आपण तुम्हाला एकदम कंप्लीट बॅच प्रोव्हाइड करतोय फक्त 999 रुपयामध्ये. फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला फिफ्थ सेमिस्टरची तुम्हाला मी बॅच प्रोव्हाइड करतोय. ओके, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या बॅचला जॉईन करा. आणि तुम्हाला जर इंटरेस्टेड व्हायचं असेल किंवा आपल्या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला ह्या नंबरवरती मेसेज करायचा. ओके, द नंबर इज 73 87 62 54 14. ओके, सो या नंबरवरती तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. ओके, इथं बघा, इथं हा आपला नंबर आहे. जस्ट कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर, आय विल रिप्लाय देम. मी तुम्हाला ह्या नंबरवरती तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ह्या नंबरवरती तुम्हाला प्रॉपर आपल्या सगळ्या बॅचची तुम्हाला मी डिटेल्स देईल. ओके, सो मित्रांनो बघा, तुम्ही जर AIMLचे 5th सेमिस्टरचे स्टुडंट असाल, तर तुम्ही COIT-CH चे 5th सेमिस्टरचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला मी कंप्लीट बॅच मी तुम्हाला 999 रुपयाला प्रोव्हाइड करतो. कितीला? 999 रुपये. नाही, नाही, नाही. जस्ट ओन्ली 999 रुपयामध्ये तुम्हाला मी प्रोव्हाईड करतोय. आणि त्या 999 रुपयामध्ये सर आम्हाला काय-काय भेटणार, काय-काय भेटणार? ओके, काय-काय भेटणार ते पण सांगतो. जस्ट ही प्राईज आहे आपली, ही ऑफर प्राईज आहे. ओके, ही आपली ऑफर प्राईज आहे. ऑफर प्राईज ही आपली लास्ट डेट आहे याची. ओके, 10 जुलै. 10 जुलैपर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन घेतला तर तुम्हाला कंप्लीट बॅच ही 999 रुपयामध्ये मी प्रोव्हाईड करील. अदरवाईज ही ह्या बॅचची ॲक्चुअल प्राईज आहे ती म्हणजे 2,999. ओके, सो मी 2000 तुम्हाला ऑफ करतो मित्रांनो. ओके, सो कारण की मला पण जेवढे पैसे भरायचे होते, म्हणजे मी पण ज्यावेळी क्लासेस लावायचो किंवा क्लासेस तर मी थर्ड इयरला लावलेत नाही, पण मी फर्स्ट टाईम मी सेकंड सेमिस्टरला क्लास लावलेला आहे एका सरांकडे. मी पहिल्यांदा प्रोग्रामिंगचं मला काही माहीत नव्हतं. प्रोग्रामिंगमध्ये लावलेलं मी. सो 2,500 त्यांनी घेतलेले. पण तेवढे पैसे काही विद्यार्थ्यांना पेड करणे शक्य नसतं. सो मी तुम्हाला 999 मध्ये कंप्लीट बॅच प्रोव्हाईड करतोय. तर तुम्ही लावून घ्या. ओके, सो ह्याच्यामध्ये कुठले आम्हाला, म्हणजे आता बॅच तर प्राईस तर सांगितली, कसं कॉन्टॅक्ट करायचं ते सांगितलं. मग आता बॅचमध्ये भेटणार काय-काय ते तुम्ही आम्हाला सांगा. ओके, जर मित्रांनो AIMLचं जर आपल्याला करिक्युलम बघायचं झालं तर बघा इथं. सर AIMLचं मी पहिलेच ओपन करून ठेवलं आहे. ओके, हे बघा, डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. सो त्याच्यामध्ये बघा, थर्ड सेमिस्टर झाले. थर्ड सेमिस्टरची पण आपली बॅच चालू झाली ऑलरेडी, ऑफिशियल बॅच. फिफ्थ सेमिस्टरचं बघा. फिफ्थ सेमिस्टरमध्ये बघा, पहिला ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओके, ऑपरेटिंग सिस्टम आहे. हा ऑपरेटिंग सिस्टम या 999 रुपयाच्या बॅचमध्ये आपल्याला कंप्लीट तुम्हाला बघायला भेटणार. ओके, सो ऑपरेटिंग सिस्टम मित्रांनो. ओके, सो ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये ओके, ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्हाला माझे क्वालिटी नोट्स मी तुम्हाला देणार. ओके, सो क्वालिटी नोट्स आता कसे आहेत आपले तुम्हाला दाखवतो मी. जस्ट वेट. जर मी 5व्या सेमिस्टरमध्ये गेलो, आय वॉन्ट टू गो ड्राईव्ह दॅन MSBT मटेरियल्स अँड फिफ्थ सेमिस्टरमध्ये बघा, हे ऑपरेटिंग सिस्टमचा हा युनिट 1 आहे. हा ऑपरेटिंग सिस्टमचा युनिट ह्या क्वालिटीच्या ह्या पद्धतीने मी तुम्हाला नोट्स माझे प्रोव्हाईड करणार. ओके, हे बघा, बॅच ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय. ओके, हे हे सगळं आपण या क्वालिटीने तुम्हाला प्रोव्हाईड करणार. ओके, त्याच्यानंतर बघा, हे ऑपरेटिंग सिस्टम झालं. हा पहिला सब्जेक्ट झाला ज्यामध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार. मग त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट कुठला आहे आपला? दुसरा सब्जेक्ट आपला आहे तो म्हणजे अ, इथं करिक्युलममध्ये बघा काय दिलंय, दुसरा सब्जेक्ट दिलाय तो म्हणजे AI अँड अल्गोरिदम. हा AI अँड अल्गोरिदम पण लई महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. ओके, जर हे बघा, तुम्हाला जर AI-MLच्या स्टुडंटना मशीन लर्निंग हा सब्जेक्ट माहीत असणार. तर मी माझ्या मशीन लर्निंगचे तुम्हाला मी मार्क्स दाखवतो. हे बघा, आपल्या 6व्या सेमिस्टरचं समरचं रिझल्ट आहे माझा. आणि 6व्या सेमिस्टरच्या समरच्या रिझल्टमध्ये हे बघा, माझं मशीन लर्निंग जे आहे ना, मशीन लर्निंगचे सब्जेक्टचे मार्क्स बघा तुम्ही. 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, 100 आउट ऑफ 100. म्हणजे थिअरी सब्जेक्टमध्ये माझा एखादा मार्क जातो, फक्त एखादा, म्हणजे आउट ऑफ 100 आउट ऑफ 100 मार्क्स मला ह्या सब्जेक्टचे मिळायचे. किंवा असले माझे क्वालिटीचे नोट्स आणि अशा क्वालिटीच्या पद्धतीचा मी अभ्यास करायचा, असला क्वालिटी माझ्याकडे टाइम टेबल होतं. सो इथं बघा, 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. 90 आउट ऑफ 90, 100 आउट ऑफ 99 मार्क्स मला आहेत. परत आपण ऑनलाईनची पण डिस्कस करूया. ओके, म्हणजे 6व्या सेमिस्टरचं मी तुम्हाला रिझल्ट दाखवतोय. तर मित्रांनो, मला इथं इंटरनलचे मार्क जर मला 1-2 जे 5, 7, 8 मार्क जर वाढले असते, म्हणजे इंटरनलमध्ये मला आउट ऑफ जर मार्क दिले असते, तर मी गेलो असतो कमीत कमी 96 पर्यंत. कारण की आपला गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण माझं कॉलेज होतं. तर त्याच्यामध्ये तो टायर 3चा कॉलेज आहे. इथं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंटरनल मार्क हे आउट ऑफ देत नाही. ही रिॲलिटी आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. ओके, सो सेकंड सब्जेक्ट जो आहे ना, तो AI अँड ML अल्गोरिदम आहे. ओके, AI AI अँड ML अल्गोरिदम. ओके,
AI आणि ML अल्गोरिदम आहे. AI आणि ML अल्गोरिदममध्ये काय असतं, काय-काय नसतं, ओके. कुठले अल्गोरिदम असतात, सुपरवाईज अल्गोरिदम म्हणजे काय, अनसुपरवाईज अल्गोरिदम म्हणजे काय, रिइन्फोर्समेंट अल्गोरिदम म्हणजे असे डिफरंट असतात. सिलेबसमध्ये मी गेलो, पण ते त्या टाईपचे असतात. ते आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे, ओके. मग त्याच्यानंतर शेवटचा जो सब्जेक्ट आहे, तो म्हणजे इलेक्टिव्ह, ओके. तो म्हणजे आता इलेक्टिव्हचा एक सब्जेक्ट आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट. या इलेक्टिव्हच्या सब्जेक्टमध्ये आपण घेणार आहे क्लाउड कम्प्युटिंग अँड डाटा सायन्स, ओके. क्लाउड कम्प्युटिंग अँड डाटा सायन्स. कम्प्युटिंग अँड डाटा सायन्स, ओके. क्लाउड कम्प्युटिंग अँड क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे इथं बघा 3 सब्जेक्ट आहेत, ओके. 3 सब्जेक्ट आहेत आणि आपण पण इथं 3 सब्जेक्ट घेतलेत. पण इथे इलेक्टिव्हमध्ये 3 सब्जेक्ट ऑलरेडी अवेलेबल आहे. आता प्रत्येक कॉलेजवरती डिपेंडंट असतं, की कुठला तो सब्जेक्ट घेणार आहे इलेक्टिव्हला, ओके. सो त्याच्यासाठी पण आपण एक पर्याय शोधलाय, ओके. ओके. त्यासाठी पण आपण कंप्लीट एक पर्याय शोधलाय. हे क्लाउड कम्प्युटिंग डाटा सायन्स जो इलेक्टिव्हचा सब्जेक्ट आहे मित्रांनो, ह्या इलेक्टिव्ह सब्जेक्टची आपली जरा वेगळी फी स्ट्रक्चर राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं एक वेगळं असं बॅच आपण त्याची स्टार्ट करणार आहे. सो ह्या इलेक्टिव्ह सब्जेक्टची जी बॅच आहे ना, ह्या इलेक्टिव्ह सब्जेक्टची बॅच ही वेगळी असणार. सो याची तुम्ही काळजी घ्या, ओके. ह्या इलेक्टिव्ह सब्जेक्टची बॅच तुम्हाला मी जस्ट जस्ट वेट तुम्हाला मी जस्ट ओके जस्ट 899 सॉरी 759 रुपीजमध्ये मी तुम्हाला ही कंप्लीट बॅच देणार. कुठली? इलेक्टिव्हची क्लाउड कम्प्युटिंगची जी बॅच आहे ना, ही कंप्लीट बॅच मी तुम्हाला 759 म्हणजे एवढ्या अफोर्डेबल प्राईसमध्ये मी तुम्हाला ही बॅच देतोय. फक्त ही बॅच तुम्हाला 759 म्हणून ₹759 मध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार. कधीपर्यंत भेटणार? तुम्हाला 10 जुलैच्या अगोदर ॲडमिशन घ्यावं लागणार. 10 जुलैच्या अगोदर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर ह्या बॅचची प्राईस राहणार आपली ह्या बॅचची प्राईस राहणार आफ्टर ओके जस्ट वेट आफ्टर आफ्टर 10 जुलै 10 July, the price after 10 July batch purchase batch purchase price आपली काय राहणार ती म्हणजे 1500 म्हणजे 1500 मध्ये तुम्हाला मी बॅच नंतर भेटणार मित्रांनो, ओके. सो बी अवेअर तुम्हाला मी आधीच सांगतोय की बॅच मी तुम्हाला ₹759 मध्ये प्रोव्हाईड करतो विथ क्वालिटी इन्व्हर्ट्स, विथ क्वालिटी टीचिंग, विथ क्वालिटी सिलेबसची जी काही आपण म्हणतो पॉइंट्स आहेत ते क्वालिटी पॉइंट्स मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आणि इंडस्ट्री लेवलचं आपण काय करणार तर बॅचचं काय करणार डिस्कशन करणार, ओके. सो 759 रुपयेमध्ये ही बॅच आपण कंप्लीट प्रोव्हाईड करतोय आणि नंतर जर तुम्ही घेतला 3 जुलैच्या नंतर तर 1500 रुपयेमध्ये ही बॅच तुम्हाला प्रोव्हाईड पडणार आहे, ओके. सो हे झालं इलेक्टिव्ह सब्जेक्टचं वेगळं, पण ह्याची जी हे जे आहे ना हे कंप्लीट तुम्हाला 999 रुपयामध्ये पडणार आहे, ओके. जस्ट 999 रुपीज 999 रुपीची ही बॅच आपली असणार. सो या बॅचमध्ये तुम्हाला आणि काय काय भेटणार ते बघा. जर तुम्ही सिलेबस ओपन केलो तर सिलेबसमध्ये बघा एंटरप्रेन्योरशिप जे एंड्सचं सब्जेक्ट आहे, एंड्स परत सेमिनार आणि इंटर्नशिप, ओके. सेमिनार आणि इंटर्नशिप, ओके. मग त्याच्यानंतर 999च्या बॅचमध्ये तुम्हाला रेग्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, एंड्सचे जे आहे ना, हा एंड्स आणि हा एस-पी-आय हे कंप्लीट तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्री भेटणार, ओके. हे तुम्हाला फ्री भेटणार, ह्याची तुम्ही नोट घ्या. कंप्लीट आता थर्ड सब्जेक्ट जो आहे ना आपला तो म्हणजे एंड्स जो एंटरप्रेन्योरशिप म्हणजे नवीन उद्योजक कसं तयार करायचं, नवीन उद्योजक म्हणजे नवीन व्यवसाय, नवीन स्टार्टअप कसं तयार करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला कंप्लीट इथं आपण गाईड करणार, कंप्लीट त्याची लाईव्ह बॅच आहे. त्याच्यानंतर फोर्थ सब्जेक्ट आहे तो म्हणजे एस-पी-आय, सेमिनार प्रोजेक्ट डेव्हलपमेंट किंवा सेमिनार प्रोजेक्ट एंटरप्रेन्योरशिप ना, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एंड्स आणि एस-पी-आय हे कंप्लीट सब्जेक्ट आपल्या 999च्या बॅचमध्ये तुम्हाला भेटणार, ओके. हे एंड्स आणि एस-पी-आय म्हणजे सेमिनार आणि प्रोजेक्टचं टॉपिक कसं सिलेक्ट करायचं, प्रोजेक्टमध्ये कुठल्या गोष्टी मेंटेन ठेवायचं, कुठले फीचर करायचे, प्रोजेक्ट टीम मॅनेजमेंट कसं करायचं हे कंप्लीट आपण ह्याच्यामध्ये घेणार, ओके. परत प्रेझेंटेशन वगैरे कसं द्यायचं, ओके. ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये मी लाईव्ह बॅचमध्ये घेणार. सो ऑपरेटिंग सिस्टम, AI/ML आणि अल्गोरिदम आणि एंड्स आणि एस-पी-आय आणि त्याच्यामध्ये ॲज वेल आपण त्याच्यामध्ये UT1 ओके. UT1चे सब्जेक्ट म्हणा UT1, UT2 फायनल एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, वायवायची प्रिपरेशन, परत IMP क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, परत मॉडेल आन्सर पेपर्स आणि परत ऑनलाईन IMP क्वेश्चन. ऑनलाईन IMP क्वेश्चन लई महत्त्वाचे आहे कारण की ज्यावेळी मी एक्झाम 100 आउट ऑफ 100 मार्क्स मला उगीच मिळाले नाहीत. ह्याच्यामागचं एक कारण आहे कारण की मी जेव्हा एक्झामला जायचो त्यावेळी माझे ऑनलाईन मी काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन असे काही कुठले बघायचो नाही. ते सगळं बघून झालं तर मी ऑनलाईन IMP क्वेश्चन काढायचो म्हणजे ऑनलाईन त्या सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन काय असेल ते शोधायचो आणि त्याचं प्रिपरेशन करायचो किंवा काही सब्जेक्टचे असे असतात की ते इंटरव्ह्यूचे पण इंटरव्ह्यू लेव्हलचे सब्जेक्ट असतात आणि त्या सब्जेक्टचं ॲक्चुअली इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यू होतात. मग ते इंटरव्ह्यूचे क्वेश्चन मी माझ्या
एक्झामच्या प्रिपरेशन वेळेस करायचो आणि त्याच्यामधले क्वेश्चन पडायचे. म्हणून मला ते 100 आउट ऑफ 100, 99 90 100 आउट ऑफ 99 मार्क्स मिळालेत. ओके. सो जरा पण तुम्हाला मी रिस्क घ्यायला देणार नाही. ओके. सो ₹999 मध्ये हे 4 सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग आणि डाटा सायन्स ह्याचं ₹749 मध्ये ह्याची वेगळी बॅच असणार. जर तुम्ही 10 जुलैच्या अगोदर घेतला तर 1500, जर 10 जुलैच्या नंतर पण ही 999 ची बॅच जर तुम्ही 10 जुलैच्या नंतर घेतलास, तर तुम्हाला ती बॅच कंप्लीट ही बॅच भेटणार ₹2999 मध्ये. सो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. 10 जुलैच्या अगोदर घेतलास तर तुम्हाला ₹999 नंतर नंतर घेतलं तर ₹2999 मध्ये भेटणार. ओके. हे झालं AIML 5th सेमिस्टरचे स्टुडंट्स. आणि आता CO, IT आणि आता तुम्हाला जर ह्याचे नोट्स जर बघायचे असेल मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी 100 आउट ऑफ 100 स्कोर्स केलाय. पण ह्याचे माझे नोट्स कसे होते, जर ते दाखवायचं झालं तर तिथं सिम्पली बघा. अ, मी पटपट संपवायचं काम करतो कारण की नंतर व्हिडिओ लई लेंथी होईल. जस्ट वेट. डॉक्युमेंट डिव्हाइस देन मशीन लर्निंग. आणि ह्या पद्धतीचे माझ्याकडे असा पूर्ण एक फोल्डर असणार. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला कंप्लीट तुमचं स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार. ओके. सो ह्याच्यामध्ये बघा, हा एक माझा युनिट आहे. ह्या पद्धती, ह्या क्वालिटीचे, ह्या पद्धतीने तुम्हाला काय भेटतात, नोट्स भेटतात. परत असे फॉर्म्युला भेटतात वगैरे वगैरे. परत असे ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला काय भेटतात, आपले नोट्स भेटतात. ओके. सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असणार मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. ओके. आता CO, IT आणि CS या स्टुडंटसाठी जर बघायचं झालं तर त्यांचा सिलेबस जर आपल्याला त्यांचा सिलेबस मला ऑलरेडी माहिती आहे. ओके. सो त्यांचा पहिला सब्जेक्ट आहे ना, पहिला सब्जेक्ट जो आहे तो ऑपरेटिंग सिस्टम आहे, OS. ओके. ऑपरेटिंग सिस्टम त्यांना पण कॉमन आहे, AIML स्टुडंट्सला पण कॉमन आहेत. मग त्याच्यानंतर त्यांचा दुसरा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे त्यांचा सॉफ्टवेअर SCN, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे. ओके. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके. हे झाले. आणि त्याच्यानंतर ते सब्जेक्ट आहे ना, एंड्स. ओके. त्यानंतर 3rd नंबरचा सब्जेक्ट आहे त्यांचा एंड्स. आणि 4th नंबरचा सब्जेक्ट आहे त्यांचा SPI. ओके. हे झालं मित्रांनो आपली ₹999 बॅचचं करिक्युलम. ही ₹999 टोटल बॅच असणार आपली. ही ₹999 बॅच तुम्हाला जर 10 जुलैच्या अगोदर घ्यायची 10 जुलैच्या अगोदर तुम्ही घेतली तर तुम्हाला ₹999 पडणार. बट तुम्ही 10 जुलैच्या नंतर घेतली तर तुम्हाला ₹2999 मध्ये पडणार. ओके. मग राहिली गोष्ट आता इलेक्टिव्ह सब्जेक्टची. मग ह्याचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट कुठला आहे? तर ह्याचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे आपला क्लाउड कम्प्युटिंग. इलेक्टिव्ह सब्जेक्ट. ओके. इलेक्टिव्ह सब्जेक्ट ह्याचं जर सांगायचं झालं तर ह्याचं इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे आपलं, ह्याचं इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग. सो ह्या क्लाउड कम्प्युटिंग तुम्हाला मित्रांनो सेम पॅटर्न फॉलो होणार. क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगची तुम्हाला जर तुम्ही 10 जुलैच्या अगोदर रजिस्ट्रेशन केला किंवा 10 जुलैच्या अगोदर तुम्ही माझ्या कोर्सला ॲक्सेस घेतलास किंवा ॲडमिशन घेतलास, तर त्या कोर्सला तुला ₹799 पेड करावे लागणार. किती? 799. 799 किंवा 799 बेस्ट प्राईस आहे. पण मी तुम्हाला ₹759 मध्ये ती बॅच तुम्हाला प्रोव्हाईड करणार. ओके. ₹759 तुम्हाला काय करणार, पेड करावे लागणार. ओके. जर मित्रांनो माझ्या टीचिंग करण्याची जर क्वालिटी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवरती जाऊ शकता. माझा YouTube चॅनल आहे 10x डिप्लोमा. 10x डिप्लोमा जो सध्या व्हिडिओ तुम्ही बघताय तो. आणि दुसरा आहे तो म्हणजे जावा विथ सुमित. जावा विथ सुमित. ओके. हे 2 माझे चॅनल आहेत. या 2 चॅनलवरती तुम्ही जाऊन कंप्लीट बॅच, कंप्लीट माझी टीचिंगची स्टाईल, माझी पद्धत तुम्ही बघू शकता. ओके. सो डोंट माइंड. जर ₹759 मध्ये तुम्हाला ही क्लाउड कम्प्युटिंगची बॅच आहे. त्याच्यानंतर आफ्टर जर तुम्ही 10 जुलैच्या नंतर घेतलास तर त्याच्यानंतर 10 जुलैच्या नंतर तुम्हाला ही बॅच फक्त आणि फक्त 10 जुलैच्या नंतर तुम्हाला ही बॅच फक्त आणि फक्त ₹1,500 मध्ये भेटणार आहे. कारण की तुम्ही 10 जुलैच्या नंतर घेतलाय. तर तुम्ही 10 जुलैच्या अगोदर घेतला तर तुम्हाला ₹759 मध्ये ही बॅच मी कंप्लीट प्रोव्हाईड करतो. ह्याच्यामध्ये पण सगळे नोट्स, क्वालिटी, टीचिंग वगैरे, वगैरे, वगैरे सगळं UT1, UT2, फायनल इयर प्रिपरेशन वगैरे, वगैरे ऑनलाईन एक्झाम क्वेश्चन वगैरे सगळं ह्याच्यामध्ये भेटणार आहे. ओके. सो मित्रांनो हे सगळं होतं आपलं कंप्लीट बॅचचं. म्हणजे सिलेबस डिस्कशन, कंप्लीट प्राईस, शेड्यूल, कधीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हा जो WhatsApp नंबर आहे ना, ह्या WhatsApp नंबरवरती तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला रिप्लाय देईन. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन जे आहे ते कंप्लीट करायचं. ओके. ओके मित्रांनो फक्त ट्रस्ट करा. मी तुम्हाला कमी प्राईसमध्ये एकदम जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मी माझ्या पिन कमेंटमध्ये तुम्हाला माझ्या WhatsApp ग्रुपची लिंक देईल. ते ग्रुप तुम्ही जॉइन करा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.